अध्याय 2. शंकर भट्टांना श्री सिद्धयोगींद्रांचे दर्शन. मी शंकर भट्ट मरुत्वमलई येथील विचित्र अनुभवांचे मनात मनन करत श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य नामाचे स्मरण करत प्रवास करू लागलो. वाटेत अनेक पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेतले. कोणाकडेही काहीही न मागता मला भोजन मिळत असे. हा एक अभूतपूर्व अनुभव होता. पांड्य देशातील कदंब वनात पोहोचेपर्यंत माझ्या शरीरातील वजन हळूहळू कमी होत असल्याचे जाणवले. त्या प्रदेशात एक महाप्रभावी शिवलिंग होते. तेथे ईश्वराचे दर्शन झाल्यावर माझे पाय जड होऊ लागले. मी त्या शिवालयात थोडा वेळ थांबून पुन्हा प्रवासाला निघालो. जवळच एक आश्रम दिसला. त्यात श्री सिद्धेंद्र योगी नावाचे एक महात्मा होते. त्यांच्या पदकमलांना प्रणाम केल्यावर माझे शरीर कापसाच्या बोळ्यापेक्षाही हलके झाले. मी शरीरात आहे याचे ज्ञान होते, पण शरीराचे वजन जवळजवळ शून्य झाल्यासारखे वाटत होते. त्या करुणाशील महागुरूंनी प्रेमाने माझ्या मस्तकावरून हात फिरवला आणि श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन प्राप्त होवो असा आशीर्वाद दिला. श्री योगीवर्य म्हणाले, बाळा शंकर भट्टा, तू पाहिलेले ते शिवलिंग अत्यंत महिमाशाली आहे. पूर्वी देवेंद्रने अनेक राक्षसांवर विजय मिळवला होता, पण एक राक्षस निसटून पळून गेला आणि तपश्चर्या करू लागला. तथापि तपश्चर्येत असलेल्या त्या राक्षसाला इंद्राने निर्दयीपणे ठार मारले. तपश्चर्येत असलेल्या व्यक्तीच्या हत्येच्या पापातून देवेंद्र निस्तेज झाला. आपल्या पापांच्या प्रक्षालनासाठी इंद्राने अनेक पुण्यस्थळांना भेटी दिल्या. पांड्य देशातील या कदंब वनातील शिवलिंग अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे इंद्राने कदंब वनात प्रवेश करताच त्याच्यातील पापांचा समूह अचानक नाहीसा झाला याचे त्याला आश्चर्य वाटले. या क्षेत्रात काहीतरी महानता आहे असे वाटून त्याने चारही दिशांना पाहिले तेव्हा त्याला एक शिवलिंग दिसले. इंद्राने भक्तिभावाने त्या लिंगाची पूजा केली आणि त्या स्वयंभू शिवलिंगासाठी एक मंदिर बांधले. अशा प्रकारे ते देवेंद्र प्रतिष्ठित शिवलिंग आहे. ते शिवलिंग सर्व पापांचा नाश करणारे आणि सर्व मंगलप्रद आहे. केवळ विशेष पुण्यवान लोकांनाच त्या शिवलिंगाचे दर्शन शक्य होते. तथापि श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना विना प्रयत्न आणि सहजपणे पुण्यपुरुषांचा सहवास आणि पुण्यस्थळांचे दर्शन घडते. मी पुन्हा श्री सिद्धयोगींद्रांच्या पदकमलांना प्रणाम केला. श्री सिद्धयोगींद्रांनी मला पुन्हा शिवलिंगाच्या दर्शनासाठी जाण्यास सांगितले. मी पुन्हा त्या ठिकाणी गेलो तर तेथे एक अतिशय सुंदर शिवालय होते, पण ते मी पूर्वी पाहिलेले मंदिर नव्हते. मी तेथे चौकशी केली असता ते श्री मीनाक्षी सुंदरेश्वरांचे मंदिर आहे आणि मी मथुरा नगरीत आहे असे मला समजले. मी देवतांचे दर्शन घेऊन श्री सिद्धयोगींद्रांच्या आश्रमाकडे निघालो. तो संपूर्ण परिसर लोकांनी गजबजलेला शहरी भाग दिसत होता. कितीही शोधूनही मला श्री योगींद्रांचा आश्रम सापडला नाही. मी श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य नामाचे स्मरण करत मला सुचेल त्या दिशेने जाऊ लागलो. सूर्यास्त झाला. अंधार पडत होता. माझ्या मागून एक प्रकाशकिरण येत असल्याचे माझ्या लक्षात आले. मी मागे वळून पाहिले तर 3 डोकी असलेला एक मोठा सर्प माझ्या मागे येत होता. तिन्ही डोक्यांवर 3 मणी होते. त्या मण्यांमधून प्रकाश पसरत होता. मी भीतीने व्याकुळ झालो. मी थांबलो की तो दिव्य सर्पही थांबत असे. माझ्या हृदयाच्या अंतःकरणातून नकळतपणे श्रीपादांचे दिव्य नाम बाहेर पडत होते. तसेच नकळतपणे माझ्या तोंडून श्रीपादांच्या दिव्य नामाचा उच्चार होत होता. अखेरीस मी श्री सिद्धयोगींद्रांच्या आश्रमात पोहोचलो. त्याच क्षणी तो दिव्य सर्प आणि तो प्रकाशही नाहीसा झाला. श्री सिद्धयोगींद्रांनी अत्यंत करुणेने माझे स्वागत केले. त्यांनी केळीच्या पानात गरमागरम भाजलेले चणे मला प्रसाद म्हणून दिले. मी पोटभर खाल्ले. मी जेवत होतो तरी माझ्या हृदयाची धडधड कमी झालेली नव्हती. श्री सिद्धयोगींद्रांनी प्रेमाने माझी उजवी छाती चोळली, त्यानंतर डावी छाती चोळली. त्यानंतर त्यांनी आपल्या दिव्य हाताने माझ्या मस्तकाला स्पर्श केला. माझ्या हृदयाची धडधड कमी झाल्याचे मला जाणवले. माझ्या फुफ्फुसातून काहीतरी दुष्ट वायू बाहेर पडत असल्यासारखे वाटले. माझ्या मनात भरलेले वाईट विचार, दुष्ट संकल्प बाहेर जात असल्यासारखे वाटले. माझ्या संपूर्ण शरीरात उष्णता वाढून मला नशा चढल्यासारखी झाली. श्री दत्तांचा महिमा आणि श्रीपादांची कृपा प्राप्त करण्यासाठी आवश्यक योग्यता. तेव्हा श्री सिद्धयोगींद्र म्हणाले, बाळा शंकर भट्टा, तू पाहिलेले ते शिवलिंग आणि नंतर पाहिलेले श्री सुंदरेश्वर वेगवेगळे नाहीत. तुला असा अनुभव द्यावा ही श्री दत्तात्रेयांची आज्ञा असल्यामुळे तसे घडवून आणले गेले. म्हणजेच काळ मागे फिरून देवेंद्रने प्रतिष्ठित केलेले शिवलिंग
आणि तेव्हाचे वास्तविक वातावरण तुला दाखवण्यात आले. तू पाहतोस त्या सृष्टीला सृष्टी मानणे हीच माया आहे. सर्व काही चैतन्य स्वरूप आहे. श्री दत्तप्रभूंच्या संकल्पामुळे भविष्य वर्तमान बनू शकते, वर्तमान भूतकाळ बनू शकते, भूतकाळ वर्तमानाचे रूप घेऊ शकते. श्री दत्तप्रभूंचे चैतन्य नित्य वर्तमान आहे. भूतकाळात जे घडले, वर्तमानात जे घडत आहे आणि भविष्यात जे घडणार आहे ते सर्व त्यांच्या संकल्पानुसारच असते. एखादी गोष्ट घडण्यासाठी, न घडण्यासाठी किंवा वेगळ्याच नवीन पद्धतीने घडण्यासाठी श्री दत्तप्रभूंचा संकल्पच मुख्य असतो. ज्या महासंकल्पाने सृष्टी, स्थिती, लय घडतात त्या महासंकल्पाचे स्वरूपच श्री दत्तात्रेय आहेत. तेच सध्या देहधारण करून श्रीपाद श्री वल्लभ म्हणून या भूमंडळावर अवतरले आहेत. श्री पीठापूरच्या रहिवाशांनी त्यांना योग्य प्रकारे ओळखले नाही. गुरुतत्व समजण्यात ते अयशस्वी झाले. कुर्वपुरातील मच्छीमारांसारख्या अल्पज्ञानी लोकांनाही ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. श्रीपाद श्री वल्लभांची कृपा प्राप्त करायची असेल तर आपला अहंकार नष्ट झाला पाहिजे. सर्व प्रकारचे मद नाहीसे झाले पाहिजेत. तेव्हाच त्यांची शक्ती, त्यांची कृपा आणि त्यांचे वास्तविक स्वरूप आपल्याला समजते. देवेंद्र प्रतिष्ठित ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याच्या लक्षात आले आणि त्याने ती गोष्ट त्या राज्यावर राज्य करणाऱ्या कुलशेखर पांडे राजाला कळवली. शिवाच्या आज्ञेनुसार कुलशेखर पांडेने त्याचा विकास केला. तेथे एक नगर वसवले आणि त्याला मधुरा नगर असे नाव दिले. त्याचा मुलगा मलयध्वज पांड्य यांनी संतती प्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला असता त्या यज्ञकुंडातून अयोनीच्या अशी 3 वर्षांची बालिका प्रगट झाली. तीच मीनाक्षी देवी. तिने सुंदरेश्वराशी विवाह केला. शिवाच्या जटांमधून उगम पावलेली वेगवती नदी या मधुरा नगरीला अधिक पवित्र करते. महाविष्णूंनी स्वतः कन्यादान करून अत्यंत वैभवाने मीनाक्षी सुंदरेश्वरांचा दिव्य विवाह सोहळा पार पाडला. श्री सिद्धयोगींद्र म्हणाले, बाळा शंकर भट्टा, सृष्टीतील प्रत्येक वस्तूपासून कंपनी निर्माण होत असतात. या अत्यंत वैविध्यपूर्ण कंपनांमुळे इतर वस्तूंशी आकर्षण आणि विकर्षण होत असते. स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरांमध्ये पुण्यकर्मांमुळे पुण्यरूपी कंपनी आणि पापकर्मांमुळे पापरूपी कंपनी निर्माण होतात. पुण्यविशेषांमुळे पुण्यपुरुषांचा सहवास, पुण्यस्थळांचे दर्शन आणि पुण्यकर्मांमध्ये रुची निर्माण होऊन पुण्य वाढत जाते. ते पुण्य वाढून पापाचा क्षय झाल्याशिवाय श्री दत्तप्रभूंवर आपली अचल भक्ती जडत नाही. काळ, कर्म आणि कारणानुसार नाना प्रकारच्या घटना घडत असतात. श्री वल्लभांच्या तुझ्यावरील अपार कृपेमुळेच तू इथे येऊ शकलास. मी माझ्या सुदैवाचे आश्चर्य करत श्री वल्लभांचे दिव्यचरण सोडू नयेत आणि कुरवपूरला कधी पोहोचेन या विचाराने माझे मन आतुर झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जागे होताच मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण मी एका उंच टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. आजूबाजूला कोणीही नव्हते. रात्री मी श्री सिद्धयोगींद्रांच्या आश्रमात होतो. हे सर्व केवळ भ्रम होता का, अशी शंका मनात येऊ लागली. श्री सिद्धयोगींद्र मायावी आहेत की जादूगर की मांत्रिक, अशा शंका मनात घर करू लागल्या. श्री सिद्धयोगींद्रांनी श्री दत्तप्रभूंबद्दल सांगितलेले शब्द माझ्या कानात घुमत होते. मला अशा संकट परिस्थितीत टाकून श्रीपाद श्रीवल्लभांना काय फायदा, असाही विचार मी केला. मनात नाना प्रकारचे संकल्प विकल्प येत होते. मी माझे गाठोडे बांधले आणि पुन्हा प्रवासाला निघालो. सकाळपासून दुपारपर्यंत प्रवास चालू होता. तिथे मला लहान लहान घरे असलेले खेडे दिसले. मला भुकेचा त्रास अधिकच वाढला होता. मी ब्राह्मण आहे. ब्राह्मणाच्या घराशिवाय दुसऱ्या ठिकाणी जेवू शकत नाही. जर कोणी शिधा सामग्री दिली तर स्वतः स्वयंपाक करून जेवेन, असा विचार मी केला. त्या खेड्यात कोणी ब्राह्मण आहेत का, या शंकेने मी तेथील गावकऱ्यांना विचारले. त्यांपैकी एक म्हणाला, महाराज, आम्ही डोंगर जमातीचे लोक आहोत. मी या वस्तीचा प्रमुख आहे. आमच्या खेड्यात कोणीही ब्राह्मण नाही. तुम्हाला हरकत नसेल तर आमच्याकडून फळे आणि रानमध स्वीकारावा. प्रवासात असताना कोणी काही दिले तर ते घेण्यात दोष नसतो, असे शास्त्रवचन असल्यामुळे प्रवासात कोणी काही दिले तर ते चुकीचे नाही असे मी मानले. त्यांनी डोंगर कपारीत मिळणारी फळे आणि रानमध आणून माझ्यासमोर ठेवले. मी खाणार इतक्यात कुठून तरी एक कावळा आला आणि माझ्या डोक्यावर चोच मारू लागला.
त्याला हाकलण्याचा माझा प्रयत्न अयशस्वी झाला. इतक्यात आणखी काही कावळे आले आणि माझ्या शरीरावर जिथे वाटेल तिथे चोची मारू लागली. मी भीतीने व्याकुळ होऊन पळू लागलो. ते माझा पाठलाग करतच होते. त्या खेड्यातील कोणत्याही स्त्री पुरुषांनी माझी मदत करायला पुढे आले नाहीत. तो माझ्याशी पूर्वी बोललेला वस्तीप्रमुख म्हणाला, "अहो, केवढे आश्चर्य! आमच्या भागातील कावळे कोणालाही इजा करत नाहीत. तुम्हाला इजा करण्यासाठी ते इतके उग्र रूप धारण करत आहेत. याचे आम्हाला मोठे आश्चर्य वाटत आहे. तुम्ही कोणत्या तरी सिद्ध पुरुषाची निंदा किंवा अपमान केला असावा. त्यांच्या शापामुळे तुम्हाला ही शिक्षा मिळत आहे. आम्ही मध्ये पडलो तर आम्हालाही ऋषीश्वरांच्या क्रोधाला बळी पडाले लागेल. म्हणून आम्ही दैवलीलेच्या घटनाक्रमात बदल करण्याचा प्रयत्न करत नाही. अन्यथा काही मानू नका," असे म्हणून तो गप्प बसला. माझ्यासाठी आणलेली फळे आणि रानमध मी स्वीकारू शकलो नाही. माझे संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते. मी पळत होतो तरी कावळे माझ्या पाठलाग करून मला त्रास देत होते. माझ्या दुर्दशेबद्दल मला खूप दुःख झाले. मी श्री सिद्ध योगींद्रांवर शंका घेतल्यामुळे त्यांनी मला शाप दिला का? पण त्यांनी तर मला श्रीपाद वल्लभांचे दर्शन होईल असा आशीर्वाद दिला होता. माझ्या गेल्या जन्मातील सर्व पापे क्षीण झाल्याशिवाय मला दत्तप्रभूंचे दर्शन होणार नाही का? मी किती पापे माझ्यासोबत घेऊन आलो आहे. ती सर्व नष्ट होण्यासाठी मला अशा आणखी किती शिक्षा भोगाव्या लागतील? अरे रे, श्री वल्लभांच्या दर्शनाचा आशीर्वाद मिळेल या वचनात इतकी संकटे आणि आपत्त्या दडलेली आहेत का? हे देवा, तू मला आणखी किती शिक्षा देऊ इच्छितोस? आता माझे रक्षण कोण करणार? श्रीपाद श्रीवल्लभा, शरण शरण, असा विचार करत मी हळूहळू पावले टाकत एका उंबराच्या झाडाखाली पोहोचले. दत्तप्रभूंचे निवासस्थान असलेले हे उंबराचे झाड माझे रक्षण करेल असे मला वाटले. पण दत्तलीला त्याच्या विरुद्ध होती. माझ्या शरीरातून पूर्वी कधीही न आलेला एक विचित्र वास येऊ लागला होता. या वासाने आकर्षित होऊन की नशिबाच्या खेळामुळे मला माहीत नाही, पण मोठे मोठे विषारी साप एकामागून एक धावत येऊन मला चावून निघून जात होते. आधी कावळ्यांचा त्रास सहन केला, आता विषारी साप चावल्यामुळे संपूर्ण शरीर विषमय होत होते. तोंडातून फेस येत होता. हृदयाची शक्ती कमी होत होती. कोणत्याही क्षणी माझा मृत्यू निश्चित आहे असे मला वाटत होते. सायंकाळ होत होती. काही धोबी त्या मार्गाने जात होते. कपडे धुवून वाळवून, वाळलेले कपडे गाठोड्यात बांधून गाढवांवर लादून ते जात होते. त्यांनी माझी दुरावस्था पाहिली आणि मी ब्राह्मण असल्यामुळे मला स्पर्श करावा की नाही या विचारात ते थोडा वेळ संकोचले. उशीर केल्यास प्राणांवर बेतू शकते, म्हणून प्राण वाचवणे हेच मुख्य कर्तव्य आहे असे मानून त्यांनी मला एका गाढवावर बसवून आपल्या गावी नेले. त्या चांभारांपैकी एकाला विष उतरवण्याचे वैद्यज्ञान होते. त्या दुर्गंधीयुक्त अंगणात त्यांनी मला एका काथ्याच्या खाटेवर ठेवले. त्या चांभार वैद्याने काही जंगली वनस्पतींचा रस काढून मला प्यायला दिला. साप चावलेल्या ठिकाणी काही पाने बांधली. पिंपळाची कोवळी पाने तोडली. त्या पानांमधून दुधासारखा रस स्रवत होता. त्या पानांचे देठ त्याने माझ्या दोन्ही कानात ठेवले. मला असह्य वेदना होऊ लागल्या. मी उठून पळून जाण्याचा प्रयत्न केला. 2 बलवान माणसांनी मला धरून ठेवले होते. मी असहाय्य होतो. तो वैद्य आपल्या मदतनीसांना म्हणाला, "विष पिंपळाच्या पानात उतरेल. त्यानंतर ही विषारी पाने जाळून टाकावी लागतील. जसजसे विष पिंपळाच्या पानात चढेल तसतसा हा जोरात रडेल. याला घट्ट धरून ठेवा." थोड्या वेळाने विष उतरले. मी बरा झालो. ती रात्र मी त्या चांभाराच्या घरीच काढली. तो चांभार रात्रभर दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभा दिगंबरा असे संकीर्तन करत होता. मी खाटेवर पडलो होतो. ते अत्यंत सुश्राव्य नाम ऐकून माझे हृदय उचंबळून येत होते. दुसऱ्याच क्षणी मी उत्तम कुळातील ब्राह्मण वंशात जन्मलो आहे आणि तो अंत्यज कुळातील चांभार आहे या विचाराने मला दुःख होऊ लागले. शंकर भट्टांना चांभाराचा उपदेश. संकीर्तनानंतर तो चांभार माझ्याजवळ आला. त्याच्या डोळ्यातून करुणा उसंडून वाहत होती. त्याचे डोळे आत्मानुभूतीचे सूचक वाटत होते. हा कोणी योगी तर नाही ना, अशी शंका मनात डोकावली. तो माझ्याकडे पाहून बोलू लागला, "महाराज, माझे नाव वल्लभदास आहे. मी चांभारच आहे, अंत्यजा आहे, यात शंका नाही. तथापि मी तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुमचे नाव शंकर भट्ट आहे. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी जात आहात. इतकेच नव्हे तर तुम्हाला कावळ्यांनी आणि सापांनी का त्रास दिला हेही मला माहिती आहे." मी स्तब्ध झालो. कदाचित याने ज्योतिषविद्येत काही अभ्यास करून पांडित्य मिळवले असावे असे मला वाटले.
लगेच वल्लभदास म्हणाला, महाराज, मी ज्योतिषीही नाही. पिठापूर हे विद्वत्तेचे माहेरघर आहे. साक्षात सांग वेदार्थ सम्राट म्हणून ख्याती पावलेले पंडित मल्लाधी बाप्पनावधानी ज्या पुण्यभूमीत राहून गेले ती ही भूमी. वेद ज्या परमतत्वाचे वर्णन करताना नेती नेती म्हणून थकले तेच परमतत्व श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून ज्या पुण्यभूमीत जन्मले ती ही भूमी. कोरडे वेदांत, अर्थहीन तर्कवितर्क श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा मिळवून देऊ शकत नाही. श्रीवल्लभांची करुणा मिळवण्यासाठी विद्वत्तेची गरजच नाही. उलट विद्वत्तेतून निर्माण होणारा अहंकार आपल्याला त्यांच्यापासून खूप दूर फेकून जातो. काळ तुम्हाला चोचे मारणारे कावळे गेल्या जन्मी पिठापुरात राहणारे मोठे मोठे पंडित होते. ते श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य तत्व ओळखू शकले नाहीत, त्यांना दत्तप्रभू म्हणून पाहू शकले नाहीत आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यर्थ घालवले. ते वेद उलटसुलट म्हणून दाखवू शकत होते, पण त्याचा उपयोग काय? क्रम, घट, जट, स्वाध्याय असे शब्द उच्चारून त्यांनी आपला अहंकारच प्रदर्शित केला. मृत्यूनंतर ते स्वर्गलोकात गेले. इंद्राने त्यांची खूप प्रशंसा केली. वाह, तुम्ही क्रमांती आहात, तुम्ही घनपाठी आहात, तुम्ही जटी आहात. अहो हो, तुम्ही तर्कप्रवीण आहात. केवढे भाग्य! किती शेकडो, किती हजारो वेळा तुम्ही वेदांचे पठण केले आहे. केवढे पुण्य, केवढे पुण्य! त्या पुण्यविशेषानेच तुम्ही इंद्रलोकात येऊ शकला आहात. अशा स्तुतिसुमनांनी त्यांना भारावून गेले. इंद्रलोकातील सर्वांनी त्यांची खूप स्तुती केली. तथापि ते भुकेने व्याकुळ झाले होते. स्वर्गात अमृत मिळते, ज्यामुळे भूक तहान लागत नाही असे त्यांनी ऐकले होते. त्यांच्या त्रासाकडे कोणी लक्ष देत नसल्याने त्यांनी स्वतः इंद्रालाच विचारले. त्यावर इंद्राने असे उत्तर दिले, वेद हे प्रभूच्या श्वासोच्छ्वासाचे रूप आहेत. प्रभू अनंत आणि मृत्यूही नाही म्हणून वेदही अनंत आहेत. सर्व धर्मांचे मूळ वेदच आहेत. वेदपठणामुळे तुम्ही प्रभूचीच स्तुती केली आहे. त्याच्या बदल्यात आम्ही देवही तुमची खूप स्तुती करत आहोत. नाहीतर माझ्याकडून तुमची स्तुती होणे शक्य आहे का? मी म्हणालो, अहो वल्लभदास महाशय, ती घटना का घडायला हवी होती? अशा प्रकारे माझे शरीर कावळे, साप आणि इतर जीवजंतूंचे अन्न बनले तर मला फार संकट वाटेल. कोणता प्राणी माझ्यावर कधी हल्ला करेल याची मला खूप भीती वाटत आहे. त्यावर श्री वल्लभदास म्हणाले, महाराज, ही सर्व श्रीवल्लभांची विनोदी लीला आहे. तुम्ही अशी भीती बाळगू नका. यापुढे अशा आपत्त्या येणार नाहीत. जो प्राण देतो त्यालाच प्राण घेण्याचा अधिकार असतो. म्हणून तो अधिकार भगवंताशिवाय दुसऱ्या कोणालाही नाही. परंतु तुमच्या पितृदेवांपैकी काहींनी स्मशानकालिका साधना केली होती आणि त्याद्वारे त्यांनी अनेक नावडत्या लोकांना आपल्या मंत्रप्रभावाने ठार मारले होते. अशा प्रकारे काहींच्या असहज मृत्यूला कारणीभूत झाल्यामुळे त्यांना मोठे पाप लागले. त्या पापामुळे त्यांना सर्पजन्म मिळाला. तथापि श्रीपादांची कृपा लाभलेले तुम्ही त्यांच्याच वंशात जन्मल्यामुळे तुमचे रक्त त्यांच्याशीही काही प्रमाणात संबंधित आहे. त्या अल्पशा पुण्यामुळे ही घटना घडली आणि त्यांना उत्तम गती प्राप्त झाली. महाराज, ब्राह्मणाने सत्याचा शोधक असावे, क्षत्रियाने धर्माला बांधील असावे, वैश्याने शेती, गायींचे रक्षण आणि खरेदी विक्रीसारखे कुशल व्यवहार करावेत. म्हणून त्याने शांतीस्वरूप असावे. शूद्राने प्रेमस्वरूप होऊन सेवा करावी. तथापि भगवंताची कृपा मिळवण्यासाठी जात, कुळ, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेद नसतो. ब्राह्मण क्षत्रिय धर्माचे पालन करून राजा होऊ शकतो. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाची इच्छा केल्यास तो ब्राह्मण धर्माचे अनुसरण करू शकतो. वैश्य असलेल्या कुसुमश्रेष्ठीने क्षत्रिय धर्माचे पालन करून राज्य केले नाही का? शत्रूला मारणे हे ब्राह्मण धर्मानुसार दोषपूर्ण आहे, परंतु क्षत्रिय धर्मानुसार ते विहित आहे. तुम्ही ब्राह्मण आहात, सत्याचे शोधक आहात, म्हणून अहिंसा हा तुमचा परमधर्म आहे, पण खाटिकासाठी नाही. म्हणून मनुष्याने केलेल्या कर्मांचे फळ योग्य असावे असे वाटत असेल तर त्याने कोणत्याही कुळात जन्म घेतला असला तरी तो ज्या धर्माचे अनुसरण करतो त्यानुसार कर्मे करावीत. तुम्ही सध्या रोगी असल्यामुळे वैद्याजवळ राहणे श्रेयस्कर आणि योग्य आहे, म्हणूनच तुम्हाला माझ्याजवळ आणले गेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्षणी आपल्यावर लक्ष ठेवून असतात हे जाणून घ्यावे. तुम्ही लहानपणी विष्णुमूर्तीच्या ध्यानश्लोकाचे पठन करताना गमतीने आपल्या सोबत्यांची बडबड करायचात. शुक्लांभरधरम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. या श्लोकाचा तुम्ही मनोरंजनासाठी चुकीचा अर्थ सांगायचात. शुक्लांभरधरम म्हणजे पांढरे कपडे घालणारा,
म्हणजे धोबी, विष्णुम म्हणजे सर्वव्यापी, शशिवर्णम म्हणजे राखाडी रंगाचा, चतुर्भुजम म्हणजे 4 पाय असलेला, प्रसन्नवदनम म्हणजे ओरडताना प्रसन्न मुख असलेला, सर्व विघ्नांच्या शांतीसाठी अशा गाढवाचे मी ध्यान करतो असे तुम्ही म्हणायचात. अहो शंकर भट्टा, श्री दत्तप्रभू मोठे चमत्कार करणारे आहेत. तुम्ही गमतीसाठी केलेल्या चुकीच्या गोष्टीसुद्धा प्रभू आपल्या सान्निध्यात सुधारून घेतात. धोब्यांनी तुम्हाला त्यांच्या गाढवावरून माझ्याजवळ आणले तेव्हा तुम्ही धूळ आणि वातीने राखाडी रंगाचे झाले होतात. चालता येत नसल्यामुळे तुम्ही कधीकधी दोन्ही हात जमिनीला टेकवून चालत आलात. अशा प्रकारे सापांपासून वाचू शकेन असे वाटून तुम्ही चतुर्भुज होऊन दमून भागून उंबराच्या झाडाजवळ आलात, तरीही संकट टाळू शकला नाहीत. वेदनेने तळमळला नसतात तर तुम्ही प्रसन्नवदनच होता. अखेरीस तुम्हाला चांभारांच्या वस्तीत आणले गेले. तुम्हाला या दुर्दशेत टाकण्यामागे श्री वल्लभांचा विनोद तर होताच, पण तुम्हाला धडा शिकवून त्या नीचजन्मांपासून त्यांना मुक्तीही देण्यात आली होती. तुम्ही गमतीने सोबतीच्या मुलांना विष्णू ध्यान श्लोक सांगत होता, म्हणूनच अखेरीस अंत्यज असलेल्या माझ्याकडून उपदेश ऐकण्याची वेळ तुमच्यावर आली. आता तुम्ही इथे आहात, उद्या तुम्ही तुमच्या जातीतील लोकांच्या घरी असाल. पण ही घडलेली घटना तुम्ही चुकूनही त्यांना सांगितलीत तरी ते तुम्हाला त्यांच्या जातीतून बहिष्कृत करतील. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने माझ्यातील ब्राह्मण अहंकार कमी झाला. वल्लभदास अंत्यज आहे ही भावना नाहीशी होऊन तो माझ्या रक्तसंबंधित इतकाच भाऊ आहे असे प्रेम मला त्याच्यावर वाटू लागले. वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारून 2-3 दिवस गेल्यावर मी त्या गावातून निघालो. श्री वल्लभांच्या कृपेचे वर्णन मी कसे करावे. मी चिदंबरमला पोचण्यापूर्वी विचित्रपूर नावाच्या गावात विचित्र परिस्थितीत अडकलो आणि विचित्रपणे बाहेर पडलो. मी विचित्रपूर गावातून पायी जात असताना विनयशील राजसेवकांनी माझ्याजवळ येऊन विचारले, महाराज, आपण वैष्णव आहात की शैव? मी म्हणालो, आम्ही शिवकेशवांचा भेद न मानणारे स्मार्थ आहोत, तरीही आमचा कल थोडा शैव पंथाकडे आहे आणि आदि शंकराचार्यांच्या दक्षिणामनाय पीठाचे शृंगेरीचे शंकराचार्य आमचे गुरु आहेत. त्यांनी विनंती केली, आपण कृपया आमच्या राजाकडे चलावे. मी त्यांच्याबरोबर राजाच्या दर्शनासाठी गेलो. वाटेत बोलता बोलता मला काही विचित्र गोष्टी समजल्या. त्या दिवशी कोणताही ब्राह्मण दिसल्यास त्याला आपल्याकडे बोलावून राजा त्यासाठी इतके तर ह्यासाठी किती असा प्रश्न विचारित असे. त्याचे समाधानकारक उत्तर कोणीही देऊ शकले नाही. राजाला पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी काही वर्षांपूर्वी यज्ञ करवला होता. सुदैवाने त्याला पुत्रप्राप्ती झाली, पण त्या दिवसापासून ब्राह्मणांवर विचित्र संकट येऊ लागली. दुर्दैवाने राजाला झालेला मुलगा मोका होता आणि ब्राह्मणांनी दोषपूर्ण यज्ञ केल्यामुळेच आपला मुलगा मोका झाला असे राजाचे मत बनले होते. त्यामुळे तो राजा शैव ब्राह्मणांचे मुंडन करून त्यांच्या चेहऱ्यावर वैष्णव नाम लावून त्यांना गाढवावरून फिरवत असे आणि वैष्णव ब्राह्मणांचे मुंडन करून त्यांना विभूतीचे पट्टे लावून गाढवावरून फिरवत असे. ही परिस्थिती शैव आणि वैष्णव दोघांसाठीही संकटमय झाली होती. राजा अचानक विचित्रपणे वागू लागला. तो ब्राह्मणांना बोलावून माठाच्या भाजीचे दान करू लागला. शेतीत मोठ्या प्रमाणात माठाची भाजी पिकवण्याचे आदेश त्यांनी दिले. कराचा काही भाग माठाच्या भाजीच्या रूपात वसूल केला जात असे. गाड्यांच्या गाड्या माठाची भाजी किल्ल्यात जमा केली जात असे. ब्राह्मणांना खववता येईना इतकी माठाची भाजी दान केली जात असे. भात शिजवून खाणे आणि इतर पदार्थ खाणे ब्राह्मणांना निषिद्ध होते. माठाची भाजी शिजवून खाल्ल्यानंतर त्यांना जेव्हा कधी नाश्ता हवा असेल तेव्हा कलाची किंवा शिजवलेली माठाची भाजीच खावी लागत असे. ब्राह्मण तरी काय करणार? तर्क वेदांतात, पुराणाइतिहासात पंडित असल्याचा अभिमान बाळगणारे सर्व ब्राह्मण आपला अहंकार सोडून आपली दुर्दशा दूर करण्यासाठी देवाची दीनपणे प्रार्थना करत होते. त्या सर्व ब्राह्मणांमध्ये एक दत्तभक्त, दत्तोपासक होता. श्री दत्तात्रेय केवळ स्मरणाने प्रसन्न होतात आणि आपली दुर्दशा तेच दूर करू शकतील असे त्याने सांगितले. त्यामुळे सर्व ब्राह्मणांनी मंडल दीक्षा घेऊन श्री दत्तात्रेयांची आराधना केली. आपला मुलगा मोका असल्यामुळे मोक भाषेला प्रोत्साहन द्यावे असा विचार राजाने केला. त्याने आपल्या राजगुरूंना मोक भाषेवर ग्रंथ लिहिण्याचा आदेश दिला. तो राजगुरू पूर्वी खूप गर्विष्ठ होता. सध्या तो दयनीय स्थितीत होता आणि मूक भाषेवर विस्तृत संशोधन करू लागला होता. मला राजासमोर उभे करण्यात आले. मला घाम फुटला होता. श्रीपाद श्रीवल्लभा, माझी केवढी परीक्षा घेत आहात असा मी विचार करत होतो. मी मनात श्रीपादांचे नामाचे अवयव जप करत होतो. माझ्यात पूर्वी कधी न आलेले धैर्य येऊ लागले.
राजा सर्वांना विचारायचा तसाच मलाही त्याने त्यासाठी इतके तर ह्यासाठी किती होईल असा प्रश्न विचारला. ह्यासाठी इतकेच असे मी गंभीरपणे उत्तर दिले. राजा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, महात्मा, आपण खूप महान आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. मला नुकतेच पूर्वजन्माचे ज्ञान जागे झाले आहे. मी गेल्या जन्मी एक अतिशय गरीब ब्राह्मण होतो. माझ्या घरात मी माठाची भाजी पिकवत असे. मागणाऱ्याला नाही न म्हणता मी माठाच्या भाजीचे दान करत असे. माझ्याकडून माठाच्या भाजीचे दान घेणारे ब्राह्मण माझ्यापेक्षाही श्रीमंत आणि अन्न पाण्याला कमी नसलेले होते. ते माझ्याकडून दान घ्यायचे, पण त्यांनी मला कधीही मदत केली नाही किंवा माझ्यावर दया दाखवली नाही. श्राद्धासाठी किंवा विवाहासाठी त्यांच्या वतीने मला पाठवल्यावर भरपूर दक्षिणा आणि भेटी मिळत. त्यातील 100तून फक्त 1 भाग मला देऊन 99 भाग ते स्वतः घेत. श्रम माझे, फळ त्यांचे, अशी स्थिती होती. वरून माझ्या घरातून फुकट माठाची भाजी नेत असेत. मी अत्यंत दारिद्र्यात जगत होतो, पण माठाच्या भाजीचे दान मात्र नियमितपणे करत असे. ती माठाची भाजी खूप चविष्ट आहे आणि रोज खाल्ल्याने काहीही नुकसान होत नाही असे ते ब्राह्मण म्हणत असत. काळचक्र फिरले. पूर्वजन्मी मी अत्यंत दरिद्री असूनही माठाच्या भाजीचे दान केल्यामुळेच या जन्मी राजा म्हणून जन्माला आलो. पूर्वजन्मी माझ्याकडून माठाच्या भाजीचे दान घेणारे ते ब्राह्मण या जन्मी माझ्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्माला आले. अशा प्रकारे मी त्यांच्यापेक्षा अनेक पटीने श्रीमंत आणि श्रेष्ठ म्हणून जन्माला आलो. माठाच्या भाजीचे दान केल्यामुळे मी राजा झालो. मग आता त्यावेळेच्या तुलनेत अनेक पटीने गाड्यांच्या गाड्या भरून माठाची भाजी दान करत आहे. या दानाच्या बदल्यात मला कोणती महान स्थिती प्राप्त होईल? हा विचित्र प्रश्न मी विचारला तसे आपण योग्य उत्तर दिले. असे म्हणून तो थांबला. तेव्हा मी म्हणालो, राजा, पूर्वजन्माच्या परिस्थितीनुसार तुमच्याकडील माठाची भाजी खूप मौल्यवान होती, पण सध्याच्या तुमच्या उच्च स्थितीनुसार ती माठाची भाजी अत्यंत क्षुल्लक आहे. मणी, रत्ने, सोने यासारखी गोष्टी दान देण्याच्या या स्थितीत तुम्ही कितीही माठाची भाजी दान केलीत तरी तुम्हाला त्याच्या 100 पट माठाची भाजी मिळेल, पण त्यापेक्षा अधिक काही मिळणार नाही. माझे बोलणे ऐकून राजा खूप आनंदी झाला. मी सहजपणे दिलेल्या उत्तराला राजाने स्वतःच्या पूर्वजन्माचे कारण सांगितल्यामुळे माझ्या मनाला दिलासा मिळाला. श्रीचरणांच्या कृपेमुळे गाढवावर बसण्याचे संकट टळले असे मी मानले. शुक्लांबरधरम विष्णुम या पवित्र श्लोकाचा चुकीचा अर्थ लहानपणी गमतीसाठी सांगितल्याबद्दल यापूर्वीच गाढवावर बसण्याची घटना घडली होती. आता अत्यंत अपमानकारक परिस्थितीत गाढवावर बसण्याचे संकट टाळल्याबद्दल मी मनातल्या मनात श्रीपादांना नमस्कार केला. आता दुसरी परीक्षा सुरू झाली. राजाच्या अत्यंत प्रिय मूकभाषेत परीक्षा सुरू झाली. राजगुरूंनी माझी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. राजगुरूंनी आपली बोटे दाखवत 1 की 2 असे खाणाखुणांनी विचारले. तुम्ही एकटेच येत आहात की तुमच्यासोबत आणखी कोणी आहे? या अर्थाने राजगुरू विचारत आहेत असे समजून मी एकटा आलो आहे हे सांगण्यासाठी 1 बोट दाखवून खाणाखुणांनी उत्तर दिले. तेव्हा राजगुरू मोठ्या आवाजात म्हणाले, राजा, हे मोठे पंडित आहेत. वेदांगांचे ज्ञान यांनी आत्मसात केले आहे असे दिसते. हे मूक भाषेतही महान पंडित आहेत, अशी त्यांनी प्रशंसा केली. मला सर्व काही गोंधळल्यासारखे झाले होते. तेव्हा राजगुरूंनी राजाला असे समजावून सांगितले, राजा, शिव आणि केशव हे दोघे आहेत ना? ते दोघे एकच आहेत की वेगवेगळे? असा मी प्रश्न विचारला. त्यावर यांनी 1 बोट दाखवून ते दोघे एकच आहेत असे सांगितले. ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 आहेत ना? असे मी 3 बोटे दाखवून विचारले. त्यावर यांनी मूठ आवळून एकाच हाताला 5 बोटे असूनही ती एकसंध नाहीत का? असा प्रतिप्रश्न केला. मला आपला शिष्य म्हणून स्वीकारावे म्हणून मी त्यांना मिष्ठान्न देऊ केले. तेव्हा त्यांनी आपल्याला शिष्य प्रशिष्यांचा त्रास नको आहे आणि आपण सुदाम्याप्रमाणे समाधानी जीवन जगणारे आहोत असे सांगून माझी विनंती नाकारली आणि आपल्याकडील पोहे मला दिले. मी आश्चर्यचकित झालो. अहो, जगातील ही मने, त्यांचे विचार आणि समजून घेण्याच्या पद्धती किती भिन्न आहेत याचे मला आश्चर्य वाटले. आता तिसरी आणि शेवटची परीक्षा. राजगुरूंनी चमकातील पनस वाचून त्याचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. मी श्रीवल्लभांचे स्मरण करून मला सुचेल त्याप्रमाणे असे स्पष्टीकरण दिले. एकाच मे म्हणजे 1, तिसरच्च मे म्हणजे एकात 3 मिळवून त्याचे वर्गमूळ काढल्यास 2 येते. पंचच्च मे म्हणजे 4ला 5 मिळवल्यास 9 येते. त्याचे वर्गमूळ 3 होते.
सप्तचमे म्हणजे आलेल्या 9 मध्ये 7 मिळवल्यास 16 येते, त्याचे वर्गमूळ 4. नवचमे म्हणजे आलेल्या 16 मध्ये 9 मिळवल्यास 25 येते, त्याचे वर्गमूळ 5. एकादशचमे म्हणजे आलेल्या 25 मध्ये 11 मिळवल्यास आलेल्या 36चे वर्गमूळ 6. त्रयोदशचमे म्हणजे 36 मध्ये 13 मिळवून वर्गमूळ काढल्यास 7 येते. पंचदशचमे म्हणजे 49 मध्ये 15 मिळवल्यास 64 येते, त्याचे वर्गमूळ 8. सप्तदशचमे म्हणजे 64 मध्ये 17 मिळवल्यास 81 येते, त्याचे वर्गमूळ 9. नवदशचमे म्हणजे 81 मध्ये 19 मिळवल्यास 100 येते, त्याचे वर्गमूळ 10. एकविंशतिश्चमे म्हणजे 100 मध्ये 21 मिळवल्यास 121 येते, त्याचे वर्गमूळ 11. त्रयोविंशतिश्चमे म्हणजे 121 मध्ये 23 मिळवल्यास 144 येते, त्याचे वर्गमूळ 12. पंचविंशतिश्चमे म्हणजे 144 मध्ये 25 मिळवल्यास 169 येते, त्याचे वर्गमूळ 13. सप्तविंशतिश्चमे म्हणजे 169 मध्ये 27 मिळवल्यास 196 येते, त्याचे वर्गमूळ 14. नवविंशतिश्चमे म्हणजे 196 मध्ये 29 मिळवल्यास 225 येते, त्याचे वर्गमूळ 15. एकत्रिंशतचमे म्हणजे 225 मध्ये 31 मिळवल्यास 256 येते, त्याचे वर्गमूळ 16. त्रयस्त्रिंशतचमे म्हणजे 256 मध्ये 33 मिळवल्यास 289 येते, त्याचे वर्गमूळ 17. आणि अशाच प्रकारे पुढे. माझ्या या स्पष्टीकरणाने सभेतील पंडितांना खूप आनंद झाला. माझ्या स्पष्टीकरणाचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटले. मी पुन्हा म्हणालो, हे सर्व अणूंचे रहस्य आहे. हे कणाद महर्षींना माहीत होते. अणूंच्या सूक्ष्म कणांमधील संख्येच्या फरकानुसार विविध धातू तयार होतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेमुळे अशा प्रकारे मी विचित्रपुरातून विचित्रपणे बाहेर पडलो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.